नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टाफ सिलेक्शन कमिशनची स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डीची जी परीक्षा आहे 2026ची याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे ही 24 एप्रिल 2026 पासून 15 मे 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहेत. एकूण 95 पानांची सविस्तर अशी ही जाहिरात आहे. ही जाहिरात तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल https://ssc.gov.in वर. तर याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या जाहिरातीमध्ये ज्या काही आवश्यक महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याबद्दल. ही परीक्षा जी आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी एक्झामिनेशन ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतली जाणार आहे. साधारणपणे 731 पदं या जाहिरातीमार्फत भरली जातील. टेंटेटिव्ह संख्या आहे, या संख्येमध्ये वाढ होऊ शकते. जाहिरात तुम्हाला या वेबसाईटवर ssc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या संदर्भात काही तुम्हाला शंका असतील तर टोल फ्री क्रमांक जो आहे तोही इथे दिलेला आहे 1800309306 अर्ज सादर करण्यासाठी जी सुरुवात झालेली आहे ही 24 एप्रिल 2026 पासून झालेली आहे. 15 मे 2026 पर्यंत हे अर्ज सादर करू शकता. पेमेंट करण्याची लास्ट डेट जी आहे ही 16 मे 2026 आहे आणि करेक्शन विंडो तुमच्यासाठी जे ओपन होणार आहेत ह्या 20 मे 2026 ते 21 मे 2026 या दरम्यान ओपन होणार आहेत. साधारणपणे याच्यासाठी घेतली जाणारी जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे CBT एक्झाम आहे ही एक्झाम जुलै ते ऑगस्ट 2026 पर्यंत होऊ शकते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू अप्लाय अर्ली टू अवॉइड लास्ट मिनिट सर्व्हर कंजेशन. शक्यतो अर्ज भरण्याची अंतिम मुदत जरी 15 मे 2026 असली तरी लवकरात लवकर हे अर्ज सादर करा, कारण शेवटच्या क्षणी सर्व्हर कंजेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे कदाचित आपली एखादी संधी हुकली जाऊ शकते. त्यामुळे अर्ज त्वरित सादर करा. यामध्ये एज लिमिट्स जे क्रायटेरिया जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी हे ग्रुप बी नॉन गॅझेटेड पद आहे. वयाची क्रायटेरिया 18 ते 30 वर्ष आहे. म्हणजे जन्म जो आहे हा 2/8/1996 नंतरचा आणि 1/8/2008च्या अगोदरचा असला पाहिजे. स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी ग्रुप सी ची जी एक्झाम आहे वयाचा क्रायटेरिया 18 ते 27 वर्ष असला पाहिजे. म्हणजे 2/8/99 ते 1/8/2008च्या दरम्यानचं तुमचं वय असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी वय मोजण्यासाठी जी तारीख आहे ही 1/8/2026ला तुमचं वय किती होतं आहे हे मोजलं जाईल. त्याच्याप्रमाणे 18 ते 30 वर्ष ग्रेड सी साठी आणि ग्रेड डी साठी 18 ते 27 वर्ष असणार आहे. एज रिलॅक्सेशन जे आहे हे SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्ष असेल, OBC साठी 3 वर्ष असेल आणि फिजिकली बॅकवर्ड उमेदवारांसाठी 10 वर्ष असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे बेसिक रिक्वायरमेंट जे आहे 12th स्टँडर्ड पास असलं पाहिजे. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून तुमची 12वी पास असली पाहिजे. स्टेनोग्राफी स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे, कारण पुढे तुमची स्किल टेस्ट होणार आहे CBT नंतर. त्याच्यानंतर डिग्रीज ऑप्टेन थ्रू ओपन अँड डिस्टन्स लर्निंग आर रिकग्नाइज इफ अप्रूव्ह बाय डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो UGCने जर समजा तुमच्या डिस्टन्स लर्निंगचं सर्टिफिकेट अप्रूव्ह केलं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. इन्श्युअर ऑल क्वालिफिकेशन्स आर मेड बाय द क्रुशियल डेट ऑफ 1 जुलै 2026. 1 जुलै 2026च्या अगोदर तुम्हाला सर्व क्वालिफिकेशन्स प्राप्त असल्या पाहिजेत. 1/8/2026च्या अगोदर तुम्हाला 1 ऑगस्ट 2026च्या अगोदर ह्या सर्व क्वालिफिकेशन्स प्राप्त असल्या पाहिजेत. या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन जर आपण पाहिलं तर महत्त्वाचे 3 विषय आहेत. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग हा जो टॉपिक आहे हा 50 प्रश्न असतील, 50 गुणांसाठी आहे. 30 मिनिटं वेळ असेल. जनरल अवेअरनेस जो आहे हा 50 प्रश्न असतील, 50 गुणांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन जे आहे याच्यासाठी 100 प्रश्न असतील, 100 गुणांसाठी. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम 0.25 मार्क्स असणार आहे. म्हणजेच तुमच्या एका प्रश्न चुकला तर 0.25 मार्क्स, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण तुमचे वजा होणार आहेत. त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन जे आहे याच्यामध्ये तुमची जी स्किल टेस्ट असणार आहे ही ग्रेड सी साठी 100 वर्ड पर मिनिट, ग्रेड डी साठी 80 वर्ड पर मिनिट असणार आहे. ग्रेड सी साठी 40 मिनिटं असेल, ग्रेड डी साठी 50 मिनिटं वेळ असेल. ट्रान्स्क्रिप्शन टाईप इंग्लिशसाठी, ट्रान्स्क्रिप्शन टाईम हिंदीसाठी ग्रेड सी साठी 55 मिनिटं असेल, ग्रेड डी साठी 65 मिनिटं वेळ असणार आहे.
ॲप्लिकेशन फी जी आहे ही 100 रुपये आहे. महिला उमेदवारांसाठी SC ST फिजिकल बॅकवर्ड आणि एक्स सर्व्हिसमन यांना परीक्षा फी असणार नाही. वन टाईम रजिस्ट्रेशन तुम्हाला पोर्टल SSC.gov.in करणं गरजेचं आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे फॉर्म भरत असताना लाईव्ह फोटो कॅप्चरिंग होतं. त्यामुळे लाईव्ह फोटो कॅप्चर इज मॅन्डेटरी ड्युरिंग द ॲप्लिकेशन प्रोसेस. नो अपलोड्स ऑफ ओल्ड फोटोज अलाउड. त्याच्यानंतर यामध्ये स्पेशल रिक्वायरमेंट्स जे आहेत, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे जे काही स्पेसिफिक स्टँडर्ड्स आहेत, ओनली मेल कॅन्डिडेट्स आर इलिजिबल फॉर BRO पोस्ट. ज्या BRO पोस्ट आहेत त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट्स इलिजिबल असतील. फिजिकल इफिशियन्सी स्टेट त्यामध्ये द्यावी लागेल. 1 माइल रन टू बी कम्प्लिटेड इन 10 मिनिट्स. मेडिकल स्टँडर्ड्स कॅन्डिडेट मस्ट मीट स्पेसिफिक फिजिकल अँड मेडिकल स्टँडर्ड्स आउटलाईन इन द नोटीस. त्याच्यानंतर फेल्युअर इन टेस्ट लीड टू कॅन्सलेशन विदाऊट रिअलोकेशन टू अदर डिपार्टमेंट्स. जर समजा तुम्ही BROसाठी अप्लाय करत असाल आणि तुम्ही हे फिजिकल आणि मेडिकल स्टँडर्ड क्लिअर करू शकला नाही तर तुमचं सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं. यासाठी सविस्तर जाहिरात एकदा तुम्ही वाचून घ्या, मी तुमच्या लक्षात येईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ज्या डिपार्टमेंट्ससाठी तुम्ही अर्ज सादर केलेला आहे त्या डिपार्टमेंटकडून केलं जाईल. त्यामध्ये मेट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, कास्ट किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट, समजा तुम्ही फिजिकल बॅकवर्ड असाल किंवा ESM जे सर्टिफिकेट्स आहेत हे तुमचे चेक केले जातील. मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स जे आहेत हे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 30% आहेत, OBC यासाठी 25% आहेत आणि अदर्स SC ST किंवा फिजिकली बॅकवर्ड यांच्यासाठी 20% मिनिमम मार्क्स मिळणं गरजेचं आहे. मार्क्स इन पार्ट 3 इंग्लिश लँग्वेज, त्याच्यानंतर मार्क्स इन पार्ट 2 जनरल अवेअरनेस. हे जे मार्क्स जे आहेत यामध्ये पहिलं ज्यावेळेला तुम्हाला टाय ब्रेकिंग क्रायटेरिया जो आहे याच्यामध्ये पहिल्यांदा इंग्लिश लँग्वेजमध्ये जास्त मार्क्स असतील तर त्याचा विचार केला जाईल. त्याच्यानंतर दोन्हीमध्ये समान असतील तर जनरल अवेअरनेसचे मार्क्स घेतले जातील. त्याच्यानंतर पुढे म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला एक कट ऑफ लाईनवरच तुम्ही आलेला आहात आणि त्याच एकाच मार्क्सवर अनेक विद्यार्थी आहेत, अशा वेळेला सिलेक्शन करताना पहिला क्रायटेरिया तुमच्या इंग्लिश लँग्वेजचे जर मार्क्स जास्त असतील तर तुमचं सिलेक्शन होईल. दुसरं, इंग्लिश लँग्वेजमध्ये समजा 2 उमेदवारांना समान आहेत तर जनरल अवेअरनेसमध्ये ज्या उमेदवारांना जास्त मार्क्स आहेत त्याचं सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, जर समजा डेट ऑफ बर्थ जास्त असेल, ज्याची ओल्डर कॅन्डिडेट्स रँक हायर, ज्यांचं वय जास्त आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. आणि असं हेही समान आलं तर अल्फाबेटिकल ऑर्डर सरते शेवटी, म्हणजे हा एक क्रायटेरिया समान येत गेला तर मग शेवटी अल्फाबेटिकल ऑर्डरवर तुमचं सिलेक्शन होईल. तर अशा पद्धतीने ही सविस्तर जाहिरात आहे. जे विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देऊ इच्छितात, स्टेनोग्राफरसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांनी तत्काळ अर्ज सादर करा. या परीक्षेच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या स्पेशल बॅचेस चालू आहेत. त्याचबरोबर या परीक्षेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की इंग्रजी विषयासाठी सर्वात जास्त प्राधान्य आहे. इंग्रजी विषयाची स्पेशल बॅचसुद्धा आपली चालू आहे, रेकॉर्डेड स्वरूपातली सुद्धा आहे. तुम्हाला लाईव्ह बॅच हवी असेल तर ती सुद्धा आहे. यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व प्रिंटेड नोट्स म्हणजेच PDF स्वरूपामध्ये त्या नोट्स मिळतील. त्याचबरोबर या सर्व अभ्यासक्रमाचं म्हणजे नोट्स प्रिंटेड स्वरूपात मिळतील, तुम्हाला त्या बाय पोस्ट पाठवल्या जातील. त्याच्यानंतर सर्व अभ्यासक्रम जो आहे हा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पॅटर्नप्रमाणे किंवा त्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर पूर्ण केला जाईल. विशेषतः व्होकॅब्युलरी हा घटक जो आहे त्याची अतिशय सविस्तर तयारी करून घेतली जाईल. त्याचबरोबर जो स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर पॅटर्न आहे त्याप्रमाणे ही तयारी करून घेतली जाईल. सेपरेट बॅच जी आहे ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. याच्यामध्ये ग्रामर त्याचबरोबर व्होकॅब्युलरीवर विशेष भर दिला जाईल. तर जे विद्यार्थी यापेक्षा तयारी करू इच्छित आहेत आणि त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांनी ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर संपर्क करा. तुम्हाला या प्रक्रियेमध्ये कुठेही मार्गदर्शन आवश्यक वाटल्यास ओमकार अकॅडमी तुमच्यासोबत आहे. सर्व परीक्षार्थींना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.